आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. कातर खटाव जिल्हा परिषद गटातून स्वाभिमानीचे अनिल पवार शक्ती प्रदर्शनासह अर्ज दाखल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते माननीय अनिल पवार यांनी कातर खटाव जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज आज जोरदार शक्ती प्रदर्शनासह दाखल केला. यावेळी विविध गावांसह संपूर्ण तालुक्यातील स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक, दूध उत्पादक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिल पवार लोकवर्गणीवर या निवडणुकीला सामोरे जात आहेत. एक वोट एक नोटचा नारा देत अनिल पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ऊस दर वाढीचा फायदा लोकांना झाल्यामुळे 100 कोटीपेक्षा जास्त जादाचा दर अनिल पवारांनी सर्व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करून मिळवून दिला. अनिल पवार ही एक केवळ व्यक्ती नाही तर शेतकऱ्यांची चळवळ आहे, अशी भावना उपस्थितांमध्ये पाहायला मिळते आहे. गावोगावच्या शेतकऱ्यांनी, विशेषतः ऊस आणि दूध उत्पादकांनी ही उमेदवारी उचलून धरत पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. अर्ज दाखल करताना स्वाभिमानीचे झेंडे, ऊसाची प्रतीके, टाळ, मृदुंग तसेच गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. जय स्वाभिमान, शेतकरी एकजूट जिंदाबाद, अनिल पवार आगे बढो अशा जोरदार आरोळ्यांमुळे वातावरण भारावून गेले होते. चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा थेट फायदा मिळवून देणारे नेतृत्व म्हणून अनिल पवार यांची ओळख आहे. ऊस दर, दूध दर, पाणी, वीज, कर्जमाफी यासारख्या ज्वलंत प्रश्नांना त्यांनी सातत्याने वाचा फोडली असून त्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. आज त्या संघर्षामागे उभी राहिलेली जनता हीच त्यांच्या कामाची पावती असल्याचं चित्र दिसून येतं. आणि यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना अर्ज भरण्यासाठी ज्या ताकदीनं आपण एकत्र आलो त्याच ताकदीनं आता गावोगावी प्रचारासाठी वेळ द्या असं आवाहन करण्यात आले. ही लढाई व्यक्तीची नसून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाची, रयतेच्या हक्कांची आणि स्वाभिमानीच्या विचारांची असल्याचे स्पष्ट करण्यात आले. एकूणच कातर खटाव जिल्हा परिषद गटातील ही उमेदवारी केवळ निवडणूक न राहता शेतकरी चळवळीचे शक्तीप्रदर्शन ठरत असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, गावकुसा बाहेरचे जे लोक आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आदरणीय राजू शेट्टींच्या निर्देशानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर ही निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. गावोगावच्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, गावोगावच्या दूध उत्पादकांना विनंती आहे की गेले 10 वर्ष शेतकरी चळवळीच्या माध्यमातून 1,000 रुपये त्यांच्या खिशात आणून दिले, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे, रस्त्यावर आंदोलन केलेली आहे आणि या माध्यमातून सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. एक शेतकऱ्याचा पोरगा आज एक वोट आणि एक नोटच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहे. शिरोळमध्ये राजू शेट्टींना लोकांनी पैसे दिले, मत दिलं. ती पुनरावृत्ती मी कातर खटावमध्ये करायच्या विचारात आहे आणि लोकांचा मला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, गावकुसाबारी जनसामान्यांना एक आश्वासन देतो, तुम्ही मला एक नोट द्या, एक नोट द्या. 5 वर्ष तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केल्याशिवाय राहणार नाही. आता माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवार मी काम करीन असं म्हणताय. मी गेले 10 वर्ष काम करतोय आणि आता मत मागायला येतोय. ही निवडणूक तुमची आहे असं समजा, तुम्ही उमेदवार असे समजा आणि माझ्यासाठी तुम्ही गावागावात, घराघरात, पाहुण्यारावळ्याच्या जावा आणि मत मागा आणि हा गुणाला आपला. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.